नमस्कार. एक अत्यंत दुःखदायक आणि एक अत्यंत वेदनादायक गोष्ट हे सरकार करायला चाललंय आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ करते. हा व्हिडिओ हाफकिनसाठी आहे. मला असं वाटतं की हाफकिन वाचलं पाहिजे. हाफकिनने आपल्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं. म्हणजे किती लसी आणल्या असतील हाफकिनने. पोलिओचं लस तुम्ही घेता ते हाफकिन आणतं. तुम्ही अँटी रेबीज घेता ते हाफकिन आणतं. तुम्ही डीपीटी म्हणजे डांग्या खोकल्या असेल, धनुर्वात असेल त्याची जी लस घेता ते पण हाफकिनने आणलेलं आहे. खोकल्यावरचं औषध बघाल तर तुम्ही हाफकिनने आणलं आहे. आणि जेव्हा हाफकिन महामंडळ हे सगळं आणतं ना, तेव्हा हे सगळ्या गोष्टी खूप स्वस्त मिळतात आपल्याला आणि आपल्याला मिळतात वेळेत. पण आता सरकारला दुर्बुद्धी सुचली. म्हणजे ह्या सरकारला दुर्बुद्धी सुचली असं नाही. हे जे असं यांचं प्लॅनिंग चाललेलं, कटकारस्थान चाललेलं असतं ना, ते गेले अनेक वर्ष सुरू असतं. सगळे सरकार त्याच्यात इन्व्हॉल्व्ड असतात. तर यांनी आता ठरवलं की हाफकिनचं खाजगीकरण करायचं. बरोबर ते म्हणतात, नाही नाही आम्ही खाजगीकरण करणार नाही. पण आता त्याने असा एक प्रस्ताव आणलाय की कुठली तरी एक खाजगी कंपनी आणि त्या खाजगी कंपनीबरोबर हाफकिनची भागीदारी करायची. आता तुम्ही मला सांगा, एक बलाढ्य कुठली तरी खाजगी कंपनीबरोबर हाफकिनची भागीदारी तुम्ही करणार म्हणजे काय होणार आहे नेमकं? म्हणजेच हाफकिनचं खाजगीकरण करणार आहे. आता हाफकिन हे एक महामंडळ आहे. हाफकिन आपले जी औषधं बनवतं ते सरकार विकत घेतं आणि सरकार त्याचे पैसे देतं आणि त्या पैशातून हे महामंडळ व्यवस्थित चालतं. पण अपग्रेडेशन नावाची चीज असते ना, सो हाफकिननी 2017 मध्ये आपले ज्येष्ठ आणि आपले ख्यातनाम जे शास्त्रज्ञ आहेत रघुनाथ माशेलकर यांनी एक अहवाल तयार केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हाफकिनला 1100 कोटी द्या. या 1100 कोटीमध्ये हाफकिनची जी काही यंत्रणा आहे ती सगळी अद्ययावत होईल आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने आता जे लस काढतायत, आता जे अँटीव्हेनम काढतायत, सर्पदंशावरची जी औषधं काढतात ना, ते अतिशय चांगल्या तऱ्हेने आणखीन हाफकिन काढू शकेल. पण सरकारने दुर्लक्ष केलं 2017 पासून आतापर्यंत. हा अहवाल कुणाला दाखवला नाही, कुणाला माहिती नाही. आत्ताच्या या अधिवेशनात म्हणजे आत्ताच्या अधिवेशनात आपले मंत्री नरहरी झिरवळ म्हणतात की आम्ही हा जो अहवाल आहे तो उघड करू. म्हणजे 2017चा अहवाल हे आत्ता उघड करतात. आणि 1100 कोटी नाही ते सरकारकडे द्यायला. म्हणजे माफ करा मला, श्रद्धा माझी पण आहे. पण तुम्ही सिद्धिविनायक मंदिराला अतिशय अजिबात गरज नसताना 450 कोटी रुपये दिलेत. पण तुम्हाला हाफकिन वाचवायला तुमच्याकडे पैसा नाही. आणि एक खाजगीकरण करण्याचं पहिलं पाऊल पण त्यांनी टाकलं. म्हणजे त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट केलं. म्हणजे अर्ज काढायला द्यायला सांगितला आणि एका कंपनीने अर्ज दिला आणि ही कंपनी होती रिलायन्स लाईफ सायन्सेस. पण जेव्हा हे असं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढतात तेव्हा जर एकाच कंपनीने अर्ज दिला असेल तर ते त्यांना स्वीकारता येत नाही, म्हणून तुर्तास हे थांबलंय. आणि नरहरी झिरवळ हे विधानसभेत सरळ सरळ म्हणाले की आता पर्याय नाहीये, हाफकिन डबघाईला आलेलं आहे, पर्याय नाहीये, आपल्याला हाफकिनला आणि खाजगी एखाद्या उद्योगाची कंपनीशी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही करावीच लागणार. कशाला करावी लागणार तुम्हाला? काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला पुन्हा पुन्हा अर्ज करायची काय गरज आहे? तुम्हाला हाफकिनला मदत नाही करते. आणि हाफकिन ज्या ज्या लसी करतं त्या लसीचे सरकार ते लसी विकत घेतात, त्याची बिलं देतात आणि त्या बिलामधनं हाफकिन व्यवस्थित चालत होतं आतापर्यंत. आतापर्यंत म्हणजे गेले 2 वर्षाच्या आधी पण तुम्ही बघितलं तर हाफकिन प्रॉफिटमध्ये होतं हे महामंडळ. बरं, महामंडळावरती सगळे अध्यक्ष कोण आहेत हे सगळे ते तुम्हीच नेमता ना, सरकारच नेमतं. मग तुम्ही लक्ष नको द्यायला? प्रत्येक सरकारी एखादा उद्योग असेल तो त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचंच मागे तुम्ही लागतं. आणि आणखीन एक अत्यंत धक्कादायक म्हणजे अत्यंत धक्कादायक गोष्ट घडली. तुम्हाला माहिती आहे हाफकिनकडे ना कल्चर होतं. कल्चर म्हणजे काय आहे तर जिवंत बॅक्टेरिया असतो. हा जिवंत बॅक्टेरिया बाटल्यामध्ये ठेवलेला असतो. तो मायनस डिग्रीमध्ये ठेवावा लागतो. हा बॅक्टेरिया त्यांना कुठून मिळाला तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी खूप पूर्वी म्हणजे काही 20, 25, 30 वर्षापूर्वी हाफकिनला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हे जे जिवंत कल्चर होतं ना हे कल्चर दिलं आणि हे कल्चरच्या ह्या सगळ्या बाटल्या ह्या हाफकिनमध्ये आहेत. पण ही गोष्ट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली. कारण कल्चर हे गोष्ट नाही, हे सर्वसामान्य लोकांना माहिती असण्याचं आणि ते बाहेर काढण्याचं वगैरे प्रकार नसतो. हे कल्चर अतिशय गुप्त राहिलं पाहिजे आणि ते हाफकिननी इतकी वर्ष मेंटेन केलं होतं. या कल्चरचं काय करतात, ते ही कल्चरची बाटली असते, ती बाटली घेतात, त्या एका बाटलीच्या 20-25 बाटल्या बनवतात आणि या 20-25 बाटल्यांपासून आपल्याला ज्या लसी असतात म्हणजे हे डांग्या खोकल्यावरती, घटसर्पावरती, आता काहीतरी सरकारने सांगितलं की पंचगुणी लस आणा, म्हणजे 5 आजारांवरती एक लस आणा. तर ह्या ज्या सगळ्या लस तयार करायच्या असतात ना, ह्या लस तयार करायला या कल्चरचा वापर होतो आणि त्यामुळे ह्या कल्चरला अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असतं.
त्यामुळे हे कल्चर आपल्याकडे आहे किंवा हे मूळ जिवंत जे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याकडे आहे, ते किती प्रमाणात आहे, ते कुठे ठेवलेत ना, हे सगळं गुप्त ठेवायचं असतं. पण तुम्हाला सांगू आता काय केलंय, आता अरे ह्यांना ना हे कल्चर विकायचंय. कुणाला विकायचंय? खाजगी कंपनीला विकायचंय. कशाला विकायचंय? हाफकिन त्याच्या लस बनवतोय ना व्यवस्थित, तुम्हाला का विकायचंय ते? आणि म्हणून पहिल्यांदा म्हणजे इतक्या वर्षांनी, मी सांगते तुम्हाला 30-40 वर्षापेक्षा जास्त जुन्या त्या कल्चरच्या बाटल्या हाफकिनकडे होत्या. इतक्या वर्षांनी यांनी उघड केलं. आणि हाफकिनची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एक बोर्ड मीटिंग झाली. त्या बोर्ड मीटिंगमध्ये प्रस्ताव ठेवला. कसला प्रस्ताव ठेवला? तर आपण हे कल्चर अमुक अमुक कंपनीला आपण हे कल्चर विकूया. हे किती धक्कादायक आहे. म्हणजे तुम्ही एका खाजगी कंपनीला हे कल्चर जर विकणार असाल, तर मग ती कंपनी आहे ते कल्चरचा वापर करणार आणि ती कंपनी लसी बनवणार. आणि जर कुठली खाजगी कंपनी येत असेल आणि अशी जर लस बनवणार असेल, तर तुम्हाला काय वाटतं ती स्वस्तात देणार आहे? म्हणजे हाफकिन ज्याप्रमाणे स्वस्तात देतं त्याप्रमाणे स्वस्तात देणार आहे ती. ते त्यांचं इंटेन्शन असणार आहे. आणि मग या महागड्या लसी तुम्ही आमच्या डोक्यावर काढणार. हे खूप मोठं ना काहीतरी षडयंत्र सुरू आहे यांचं. हे भयानक आहे. आणि हा जो प्रस्ताव आणला तो आता तूर्त थांबवला गेलाय. म्हणजे आरडाओरड झाली खूप आणि म्हणून हा तूर्त थांबवलाय. पण तुम्ही लक्षात घ्या, एकदा हा प्रस्ताव आणला म्हणजे हे सरकारच्या डोक्यात आहे आणि हे सरकार करणार. हे कुठल्या तरी कंपनीला हे कल्चर विकणार. किंबहुना मी तुम्हाला सांगते, आत्ताचं जे अधिवेशन झालं ना, त्या अधिवेशनात समाजवादी पार्टीचे आमदार आहेत असलम शेख म्हणून, त्यांनी असा आरोप केला की हे कल्चर ऑलरेडी विकलेलं आहे. आणि हे कल्चर साधं नाही आहे, म्हणजे किरकोळ नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, एकेका कल्चरच्या या बाटलीची किंमत कधी आहे? 15,000 कोटी, 16,000 कोटी इतक्याला हे कल्चर जाऊ शकतं. 3,000 कोटीपासून काही याची किंमत असू शकते. आणि हे कल्चर किती आहे, काय आहे, कुठे ठेवलंय, जे आजपर्यंत कुणाला माहित नव्हतं ते आता सगळ्या जगाला माहिती. किंबहुना हाफकिनच्या कर्मचाऱ्यांना पण माहित नव्हतं की आपल्याकडे आहे का कल्चर, किती कल्चर आहे वगैरे. इतकी गुप्तता पडली होती. पण आता हाफकिनच्या बोर्ड मीटिंगमध्येच हे ठेवतात. आणि वर नरहरी झिरवळ काय म्हणतात की आम्ही हाफकिनचे खाजगीकरण म्हणजे भागीदारी करावी लागणार आहे, पण हाफकिनची जी जागा आहे, किती जागा आहे तुम्हाला माहिती? 75 एकर जागा आहे. त्यातली 1 इंच पण जागा देणार नाही म्हणाले. आणि त्याच्यावर एक आमदार उठला आणि म्हणाला, तुम्ही म्हणताय 1 इंच पण जाणार नाही, तुम्ही ऑलरेडी 5 एकर जागा ही एका कंपनीला ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यावर त्या कंपनीने इमारती पण उभ्या केल्या आहेत. जर तुम्ही 5 एकर जागा देऊ शकता तर उरलेली 1 इंचही जागा देणार नाही म्हणण्याला काय अर्थ आहे? 100% तुम्ही पण जागा देणार आहे ती. मी तुम्हाला सांगते, हाफकिन धोक्यात आहे. हे हाफकिनचं खासगीकरण करणार आहे. ह्याच्या लसी हाफकिन बनवतंय ना, मी तुम्हाला आत्ता कुत्रे चावतात सगळ्यांना, त्याची लस आहे हाफकिनकडे. सर्पदंश होतो ना, त्याचा एक असे 6 बाटल्यांचं एक पॅकेट आहे हाफकिनकडे. हे पाकिटं पोचू देत नाहीत गाव पातळीवर. पावडर फॉर्ममध्ये ते असतं. त्याच्यात त्यांनी ते पाणी पण त्याचं स्पिरिट काय असतं ते पण त्याच्यात ठेवलेलं असतं. त्या पावडरमध्ये ती स्पिरिट घालायचं आणि ते सलाईनच्या मार्गे आपल्याला द्यायचं. तर सर्पदंशाचा माणूस हा व्यवस्थित मेन हॉस्पिटलमध्ये पोचेपर्यंत तो तग धरतो आणि तो वाचतो. मग हे प्रत्येक ग्रामपंचायतीत पाहिजे की नाही औषध, पण हे हाफकिनचं औषध पोचूच देत नाही. तुम्हाला माहिती आहे, हाफकिनचं खोकल्याचं अतिशय उत्तम औषध आहे. 100 ml ची बाटली आहे. 100 ml ची बाटली मला वाटतं आधी 30 रुपयाला होती, आता ती 70 रुपयाला असेल. इतकी स्वस्त खोकल्याचं औषध कुठे मिळतो? पण हे हाफकिनचं खोकल्याचं औषध ना, हे कुठल्याही केमिस्टकडे मिळणार नाही. तुम्हाला येऊच देत नाहीत ते बाहेर. ते म्हणतात आम्ही हॉस्पिटलला पुरवतो. अरे तुम्ही हॉस्पिटलला पुरवतो तर तुम्ही सगळ्यांना पुरवू शकता, त्याचा मोठा सेल होऊ शकतो, पण येऊच द्यायचं नाही. आता म्हणतात त्यांनी पोलिओचं वॅक्सिन बनवलंय, पण थोडंसंच बनवलंय. थोडंसंच बनवलंय म्हणजे तुम्ही जर हाफकिनला पैसे देत नाही वेळच्या वेळी, तुम्ही जर बिलं त्यांची वेळच्या वेळी देत नाही, सरकारने द्यायची ती बिलाची रक्कम, तर मग हाफकिन कसं काय प्रोड्यूस करू शकते? त्यांच्याकडे पैसा कुठून येणार? म्हणजे तुम्ही बिलं वेळच्या वेळी द्यायची नाही, त्यांच्याकडे पैसा राहणार नाही असं तुम्ही बघायचं आणि मग म्हणायचं की त्यांनी पोलिओचे वॅक्सिन नाही बनवले. अरे हाफकिनने आपल्याला इतकी वर्ष वाचवलंय, आपल्याला स्वस्तात लसी दिली आहे, आपल्याला स्वस्तात औषधं दिली आहेत, आणि आज तुम्ही हाफकिनचं खाजगीकरण करायला निघाले काय? म्हणजे कुठूनही दुर्बुद्धी सुचते सतत तुम्हाला. प्रत्येक गोष्टीत का खाता तुम्ही पैसे? वाचवा त्या हाफकिनला, वाचवा. ते हाफकिन एका माणसासाठी नाहीये, आपल्या सगळ्या समाजासाठी चालतंय आज.
त्याची लस महत्वाची आहे, ते बनवतात ते, आणि ती आपल्याला स्वस्तात मिळाली पाहिजे. हाफकिन वाचवा, मी सांगते तुम्हाला. फार वाईट होईल हे हाफकिन पण गेलं तर.